तुमचं मूल भविष्यात सक्सेसफुल होईल की नाही याचा निर्णय आज तुम्ही त्याच्याशी कसं वागता यावर ठरतं. होय, इतकं पॉवरफुल आहे तुमचं पॅरेंटिंग. पण एक अनकम्फर्टेबल सत्य आहे. आपण सगळेच आपल्या मुलांसाठी खूप काही करतो. पण तरीही नकळत अशा चुका करतो की ज्या त्यांना आतून कमजोर बनवतात. चांगला पॅरेंट म्हणजे नेमकं काय? जर हा प्रश्न तुम्हाला कधी पडला असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमचं थिंकिंग बदलणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच. गेल्या 15 वर्षांपासून अनेक मुलं आणि पॅरेंट्स यांच्याबरोबर मला काम करताना एक गोष्ट खूप स्पष्ट दिसली आणि ती म्हणजे पॅरेंट्सची इंटेन्शन नेहमी चांगले असते, पण एक्झिक्युशनमध्ये सब्टल चुका होतात, ज्या लगेच दिसत नाही, पण लाँग टर्ममध्ये मुलांच्या बॉडी, माइंड आणि बिहेवियरवर खूप खोल परिणाम करतात. आजचे पॅरेंट खूप जागरूक आहेत. बेस्ट स्कूल, बेस्ट क्लासेस, बेस्ट फॅसिलिटीज देतात. पण एक मोठं कन्फ्युजन आहे. चांगलं पॅरेंट म्हणजे काय? मुलाला सगळं देणारा, की स्ट्रिक्ट डिसिप्लिन ठेवणारा, की मुलाला नेहमी हॅपी ठेवणारा? खरं सांगायचं तर ह्या तिन्हीमध्ये बॅलन्स साधताना आपण गोंधळतो आणि तिथेच पॅरेंटिंगच्या चुका सुरू होतात. आपण मुलांना रडताना बघू शकत नाही, म्हणून लगेच मोबाईल देतो. आपण मुलांना स्ट्रगल करताना बघू शकत नाही आणि म्हणून त्यांचं काम आपणच करून घेतो. आपण त्याला डिसअपॉइंट होऊ देत नाही, फेल होऊ देत नाही आणि हळू-हळू नकळत आपण स्ट्राँग चाइल्ड नाही, तर एक डिपेंडंट, फ्रजाइल चाइल्ड तयार करत असतो. चांगले पॅरेंट म्हणजे मुलाला सगळं देणारा नाही, मुलाला प्रत्येक प्रॉब्लेमपासून वाचवणारा नाही, तर तर चांगला पॅरेंट म्हणजे काय? मुलाला लाईफसाठी तयार करणारा. जो मुलाला डिस्कम्फर्ट सहन करायला शिकवतो, जो मुलाला पडायला देतो, पण उठायला शिकवतो, जो मुलाला नो ॲक्सेप्ट करायला सांगतो, शिकवतो, जो स्वतः एक्झाम्पल बनतो. कारण लक्षात ठेवा, मुलं तुमचं ऐकत नाही, ती तुमचं आयुष्य कॉपी करतात. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, आपण मोठी चूक कुठे करतो? आपण लव्हचा अर्थ चुकीचा घेतो. आपल्याला वाटतं लव्ह म्हणजे प्रोटेक्ट करणं, लव्ह म्हणजे सगळं देणं, लव्ह म्हणजे मुलाला कधीही दुखावू न देणं. पण खरं लव्ह म्हणजे प्रिपेअर करणं. आज तुम्ही जर मुलाला स्ट्रगलपासून वाचवलं, तर उद्या रिअल लाईफ त्याला तोडेल आणि तेव्हा तो तयार नसेल. म्हणूनच आज आपण बघतो अनेक मुलं पटकन थकतात, कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, इमोशनल ब्रेकडाऊन खूप पटकन होतो, फ्रस्ट्रेशन सहन होत नाही. हे फक्त फिजिकल प्रॉब्लेम नाहीत, तर हे पॅरेंटिंग पॅटर्नचं एक डायरेक्ट रिफ्लेक्शन आहे. तर आता प्रॅक्टिकल प्रश्न, चांगलं पॅरेंट कसं बनायचं? यासाठी आपल्याला 4 ठिकाणी पॉवरफुली शिफ्ट करावं लागेल. पहिलं आहे कम्फर्ट कमी करायचं, ग्रोथ वाढवायची. प्रत्येक गोष्ट ईझी करू नका, थोडं स्ट्रगल होऊ द्या. दुसरं आहे स्क्रीन कमी करायचं, रिअल लाईफ जास्त करायचं. आउटडोर प्ले, बॉडी मूव्हमेंट, योगा रोजच्या रुटीनमध्ये आणा. तिसरं आहे येस कमी, नो योग्य ठिकाणी. बाउंडरीज क्रिएट करा. मुलाला लिमिट कळू द्या. चौथं आहे वर्ड्स कमी आणि ॲक्शन जास्त. तुम्ही ॲक्टिव्ह, डिसिप्लिन असाल तर मुलं तसेच बनतात. पॅरेंटिंग हा परफेक्ट होण्याचा प्रवास नाही, हा जागरूक होण्याचा प्रवास आहे. तुम्ही चुका करतायत म्हणजे तुम्ही पॅरेंट वाईट आहात असं नाहीये. पण त्या चुका ओळखून बदल करणं हेच खऱ्या चांगल्या पॅरेंटची ओळख आहे. जर तुम्हाला तुमचं मूल फिजिकली स्ट्रॉंग, मेंटली स्टेबल आणि इमोशनली रेझिलियंट बनवायचं असेल, तर फक्त नॉलेज पुरेसं नाही, तर त्याचबरोबर प्रॉपर सिस्टीम आणि राईट गाईडन्स लागतं. म्हणूनच डॉक्टर रवीज लिटिल योगीजमध्ये मी पॅरेंट आणि मुलांसाठी एक स्ट्रक्चर्ड ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम तयार केलं आहे. कमेंटमध्ये पॅरेंट लिहा. मी तुम्हाला पर्सनली नेक्स्ट स्टेप गाईड करेन. आणि शेवटी एक छोटा थॉट. आज स्वतःला विचारा, मी माझ्या मुलाला कम्फर्टेबल बनवतोय की कॅपेबल बनवतोय? कारण याच उत्तरात तुमच्या मुलाचं फ्युचर ठरलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुमच्या पालक मित्रांबरोबर शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.